मुंबई आणि परिसरामध्ये रात्रीभरापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मध्यरात्री 12 वाजल्यापासून धो-धो पाऊस कोसळतोय। अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, वांद्रे, सांताक्रूज या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे। शिवाय ठाणे, भिवंडी, कल्याण, पवई, चांदवली या परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा आहे। दरम्यान 2 दिवसांआधीच ओव्हरफ्लो झालेल्या पवई तलावामध्ये बुडून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळते आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव बरोबर आपल्या सोबत आहेत। वैभव, नेमकी काय स्थिती आहे सध्या मुंबईच्या रस्त्यावर? अमोल, दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबई पेक्षा जास्त पाऊस आहे तो पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि अंधेरी, कुर्ला, ज्या पद्धतीने तू सांगितलं, कांजूरमार्ग असेल, भांडूप असेल, या परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा जोर देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईत आता पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। त्याच्या तुलनेत आहे ते पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची नोंद आहे ती काल रात्रीपासूनच होताना पाहायला मिळते। दुसरीकडे मात्र ज्या पद्धतीने तू सांगितलं की पवई तलावामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, आपण मागचीच अजून एक घटना मी इकडे नमूद करतो की मरीन ड्रायव्हर बसलेल्या एका तरुणीचा देखील असाच या लाटेंमध्ये मृत्यू झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे मुंबई पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येक नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की समुद्राच्या ठिकाणी हाय अलर्टच्या वेळी जाऊ नये, त्याचबरोबर तलावाच्या ठिकाणी पोहायला जाऊ नये, अशा प्रकारचे आदेश आहे ते पोलिसांकडून देण्यात आलेले आहे। दुसरीकडे मात्र वाहतूक व्यवस्थेवर कुठलाच परिणाम झालेला अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही, परंतु पश्चिम आणि पूर्व उपनगरात आता हळूहळू पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर मुंबईकरांना एक दिलासा देणारी बातमी म्हणजे आज रविवारचा दिवस आहे, चाकरमान्यांना आज कामावर जायचं नाही, परंतु ट्रेनवर देखील कुठलाच परिणाम झालेला पाहायला मिळत नाही। अमोल, धन्यवाद वैभव दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भामध्ये अधिक अपडेट तुझ्याकडून वेळोवेळी घेत राहू।